दर्शन झालं. आता आम्ही खाली आलोय आणि इथे सर्वांना जेवण करायचे म्हणून थांबले. आम्हाला उपवास आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार, तर आम्हाला सर्वांना उपवासासाठी बघू भेटलं काही तर खाऊ, नाही तर आम्ही पेरू तर घेतले होते सकाळी. हाय हॅलो सर्वांना, गुड मॉर्निंग. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे हीच बाप्पाच्या चरणी प्रार्थना. आजचा वार गुरुवार 28 डिसेंबरचा व्हिडिओ तुम्हाला येत आहे. आम्ही अक्कलकोटला बॉईज हॉस्टेलवरती रूम घेतला होता. तिथे एक रात्रभर मुक्काम केला. सकाळी उठल्यानंतर फ्रेश झालो, सर्वांनी आंघोळ केली, मस्तपैकी तयारी केली आणि आता चाललो आहे मंदिराच्या रस्त्याला. आणि आज तुम्हाला व्हिडिओमधून सकाळी सकाळी श्री स्वामी समर्थ महाराजांचं छान असं मस्त दर्शन पण दाखवणार आहे. आणि चला व्हिडिओ संपूर्ण बघा. अंशू गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग कर. मॉर्निंग. गाडी पार्किंगला लावली आहे आणि आता आम्ही चाललोय महाराजांच्या दर्शनासाठी. मस्तपैकी सकाळी सकाळी दर्शनाला जाणार, पण आता तिथे बारी असेल, गर्दी असेल, बघू तिथं जाऊन. आणि मस्तपैकी सर्वांचं आवरलंय. मंदिराकडेच जात असताना ना रस्त्याने मला श्री स्वामी समर्थ महाराजांची ही भव्य अशी प्रतिमा दिसली. तर तिकडून आल्यानंतर मी तुम्हाला तिथे जाऊन नक्कीच जवळून दाखवेल. आणि चला आता मंदिराकडे जात असताना रस्त्याच्या दोन्ही साईडला आहे ना भरपूर शॉप, सर्व काही पूजेच्या वस्तू. तर चला आता आतमध्ये मंदिराकडे जायचं आहे आणि आज मी तुम्हाला महाराजांचं दर्शन जवळून दाखवणार आहे. तर चला आतमध्ये गेल्यानंतर बाहेरचं जे मंदिरासमोरचं पटांगण आहे ना तिथे बरेच भाविक थांबलेले होते. आणि याच ठिकाणी खूप भव्य असं वडाचं वृक्ष पण आहे. तर इथेच स्वामी महाराज बसायचे या वृक्षाखाली आणि ध्यानस्थ व्हायचे. तर असं हे वृक्ष आजही तिथे आहे अजून पण. तर चला आता आतमध्ये गाभाऱ्यामध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांची छोटीशी मूर्त आहे आणि त्याखाली महादेवांचं लिंग आणि लिंगासमोर जे काही तुम्हाला दिसतंय ना त्याचंच दर्शन इथं महत्त्वाचं आहे, त्यावरती आपली नजर पडली पाहिजे. आणि हेच अक्कलकोटचं श्री स्वामी समर्थ महाराजांचं खरं दर्शन. तर अशा प्रकारे आमचं खूप छान दर्शन झालं. आणि या साईडला महाराजांची गादी आहे, तर इथं महाराज बसायचे. तर हा रूम आहे, तर इथं कोणाला प्रवेश नाही करू देत. चला तर आता आहे ना बाजूच्या साईडला आपण तिकडे जाऊ, जिथे श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे ना एकमुखी रुद्राक्षाने बनवलेला आहे. हा फोटो इथे जवळून दाखवते मी तुम्हाला. आणि लांबून आहे ना खूप छान दिसतो. आम्ही इथे ना फोटो पण शूट केले. तर हे बघा असा दिसतो फोटो महाराजांचा, खूप मस्त दिसतो. आणि बाजूला मंदिरासमोर एक हॉल आहे. तर इथं आहे ना काही महिला आहे ना पारायण करताय, गुरुचरित्राचं पारायण चालू असेल त्यांचं. तर हे सर्व काही भाविक इथं बसलेले आणि खरंच खूप मस्त वाटलं इथं आल्यानंतर. अक्कलकोटला मी खूप वर्षातून आली आहे, म्हणजे मला आठवत पण नाही मी कधी आली होती. बाहेर आल्यानंतर मी इथे ना महाराजांसाठी एक मस्तपैकी चंदन गंध बघत होते, तर घेतला मी. आणि इथं बघा इतकं छान असं मस्त वडाचं झाड बनवलेलं आहे, पारंब्या, आणि त्याखाली महाराजांची छोटीशी मूर्त. महाराज बसलेले आहे निवांत झाडाखाली. असं मस्त शोचं डेकोरेशन होतं. मला घ्यायचं होतं पण मी काही घेतलं नाही, कारण घरात आणून ठेवायचं कुठे, परत आपल्याला बऱ्याच अडचणी असतात. तर मी नाही घेतलं. पण माझ्या मोठ्या बहिणीने अरुणाक्काने घेतलं तिच्या मुलीसाठी, प्रियंकासाठी. आई इथे मोराचे पीस बघते आणि आमची अंशूना ससा घेऊन बसली होती. मी घेत होते तिला ससा, पण अर्चना बोलली की नका घेऊ ताई, खूप खराब होईल, काळा होऊन जाईल, मग तिला आपण दुसरं काहीतरी घेऊ. तर इथे ना सौरभ आहे ना प्रियंकाला दाखवतोय मोबाईलमध्ये, तिला आवडलं. मग आम्ही ना ते वृक्ष घेतलं बहिणीने 1200 रुपयाला. तू खाल्ला का? तुलाच लाव. हे मला आता गोल बिल लाव अंशू बाप्पा है ना, गाय पाहिजे ना, ए गाय बघ ना, वासरू आणि गाय पाहिलं का वासरू? इला वरती चढव. नाही हो, नाही वरती परमिशन नाही जायची. चला नाही नाही इथं उभं कर फक्त.
मध्ये नाही बरं का? इथूनच बघ. हात नाही लागणार का? हात लागतोय का? बाप्पा आहे ना. हरी नाही, हरी उंट नाही, हरी उंट तिकडं घोडा. अक्कलकोटला श्री स्वामी समर्थ महाराजांचं दर्शन झालं आणि आता आम्ही निघालोय पंढरपूरच्या रस्त्याला. पण पुढे जाऊन तुम्हाला सांगतेच. पंढरपूरच्या रस्त्याला पंढरपूरला जायचं होतं विठ्ठल पांडुरंगांचं दर्शनासाठी. आमची अंशू बघा कशी बसली आहे. कुठं बसले म्हणा मी. पडशील हाय करता करता येईल खाली. कोणची नदी? चंद्रभागा आहे. पंढरपूर ना काही गर्दी नाही. चंद्रभागेला पाणी सोडेल नाही. म्हणजे आपण आता चंद्रभागेत आलो. पंढरपूर मध्ये आता हा आपण एक ठिकाणी गाडी लावून आपण अंदाज घेऊ ना गर्दी आहे का काय. आम्ही आता पंढरपूरमध्ये आलोय. खरं तर आम्हाला सर्वांना पांडुरंगांचं दर्शन घ्यायचं होतं. पण तुम्हाला माहितीच असेल पंढरपूरमध्ये सध्या आता प्रदीप मिश्रा पंडित महाराजांचं शिवपुराण चालू होतं आणि बरेच भाविक लांबून या ठिकाणी आलेले होते. त्यामुळे बारीला आहे ना बराच वेळ लागायचा उभं राहायला. कारण आमचे काही रिलेटिव्ह इथे आलेले होते. ते सांगत होते सकाळी उभं राहिल्यानंतर दुसऱ्या दिवशी दर्शन होत होतं. त्यामुळे आम्ही काही इथे थांबलो नाही. मग आम्ही पुढे निघालो पुढच्या प्रवासासाठी. चहा प्यायचा आहे. इथं बसू ना. इथं पण चहा घेऊन आली का अर्चना? पी गरम नाही ना. आज आहे मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार. इथे चहा घेतल्यानंतर मग पेरू काही फ्रूट घ्यायचे होते आम्हाला खायला. कारण आम्हाला तिघींना उपवास होता, मला, अरुणाकाला आणि अर्चनाला. तर आमच्यासाठी आम्ही इथे फ्रूट घेतले. आणि आज काही पूजा वगैरे मला करता नाही आली, पण आम्ही उपवास केला. अंशू काय खाते तू? पेरू खाती. चहा घेतला आणि आता आम्ही सर्वजण चाललोय पुढच्या देवदर्शनासाठी. आणि इथून पुढचा व्हिडिओ पण खूप भारी आहे, तर नक्की संपूर्ण बघा. आता तुम्हाला आहे ना वळणाचा रस्ता दिसतोय. आम्ही चाललोय उंच डोंगरावरती आणि तुम्ही बघताय खूप कठीण दिसतोय ना रस्ता. कडेला खूप खोल आहे. तर चला आता आपण चाललो आहोत शिखर शिंगणापूरमध्ये. मोठा महादेव. तर हे बघा वरती उंच टेकडीवरती तुम्हाला मंदिर पण दिसतंय, भव्य असं महादेवांचं मंदिर. आणि या ठिकाणी आम्ही पण खूप वर्षाने आले. मी इथे पहिली आलेली मी एकदा. आणि तुम्हाला आता जवळून दाखवते मंदिर. खूप छान असं मस्त इथे महादेवांचं हे मंदिर. आता आपण आतमध्ये जाऊ. आम्ही आता बारीला उभे आपली गाय असं हात टाक. आपली गाय बाई गाय आली दर्शन. काय अंशू मागून हात लावती पाय ना. तिला शूटिंग काढायची. अंशू तिला पण फोटो काढायचा पाय ना. आमची गाय दादाची माझी. दादा पुढे ये दादा. अरे काहीच नाही. तो नाही ताट घेऊन फोटो काढायचा आहे. फोटो काढायचा आहे.
मंदिराच्या बाहेरचा परिसर पण अतिशय सुंदर. बरेच भाविक इथे दर्शनासाठी आलेले होते आणि मोठा महादेव असे नाव इथे का पडले तुम्हाला याचं पण कारण सांगणार आहे मी पुढे. तर चला, मध्ये ना महादेवांच्या लिंगासमोर 4 तांब्याचे नंदी ठेवलेले. बऱ्याच पुरातन काळापासून हे मंदिर इथे आहे. शर्टाला मॅचिंग झालं बाई, आज शर्टाला भारी दिसतंय. मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये मला जास्त काही शूट घेता नाही आलं कारण दर्शन महत्त्वाचं होतं. आणि या ठिकाणी तुम्ही बघितलं मंदिरामध्ये 2 लिंग होते, एक थोडं मोठं आणि एक छोटं. तर मोठ्या लिंगामध्ये शिव पार्वती आहे आणि छोट्या लिंगामध्ये श्री विष्णू भगवान आणि माता लक्ष्मी. तर हे सर्व काही माहिती नाही इथे बोर्डवरती मी तुम्हाला दाखवते, नक्की वाचा तुम्ही. आणि या ठिकाणी आल्यानंतर आहे ना खूप छान असा भस्म मिळतो, एकदम ओरिजिनल, कडक अजिबात नसतो इथला भस्म. तर आम्ही इथं आल्यानंतर आहे ना इथूनच भस्म घेत असतो कारण दरवर्षी यात्रा भरते ना, तर यात्रेच्या वेळेस आहे ना आमचे कोणी ना कोणी रिलेटिव्ह येतात ना, आम्ही इथून भस्म आणायला लावतो. चला आता आमचं छान असं मस्त दर्शन झालंय. शिखर शिंगणापूरला आलोय आम्ही. मोठा महादेव बघितलं तुम्ही, खूप छान होतं दर्शन, पण मस्त झालं. आता आम्ही निघतोय, गाडीमध्ये बसणार आहे आणि पुढचा प्रवास आमचा अजून चालूच आहे. बघत राहा व्हिडिओ. अंशू तुला जेवायचंय का? अंशू चल, अंशूला कडे टोचते है ना. अंशू कशी हळूहळू चालली. सर्वजण इथे ना जेवण करण्यासाठी आलेले आहे. भूक लागली आता. दर्शन झालं, आता आम्ही खाली आलोय आणि इथे सर्वांना जेवण करायचे म्हणून थांबले. आम्हाला उपवास आहे मार्गशीर्ष महिन्यातला गुरुवार, तर आम्हाला सर्वांना उपवासासाठी बघू भेटलं काही तर खाऊ. नाही तर आम्ही पेरू तर घेतले होते सकाळी, पेरू अंशू काय पिती तू? काय ते अंशू छान आहे का ग? मस्त आहे. काही व्हिडिओ नाही काढला काय आपला? काय बरं ना बघ ना. सौरभ ही पाय किती गागते. अगं व्हील्स का कुरकुरे? कुरकुरे मधले टमाटोचे व्हील्स बाई ती घरी खात नाही, किती अडचटे. खायचे का तुला आज? हे खायचं होतं का? जाऊन आलो आम्ही. मग आता काय घाट उतरून गेले होते. जे फाटा आहे ना, फाटा तर लगेच या टेबल नाही दादा. एक प्लेट कॅन्सल करा ना, एवढे नाही लागणार. भजी मी सांगितलंच नव्हतं. भारी सारखं थोडासा रवा टाकत असतं. सौरभला नाही खायचं का? सौरभ बाबा तुम्ही टेस्ट करून बघा. माऊ अजून एक प्लेट घ्या ना. पुरी खाऊन पण बरी मग एक गाडी खायला घे. अर्धी पुरी जाऊला. आम्हाला उपवास नको. खा पुरी भाजी खा. आम्हाला उपवास. भाऊ पुरी भाजी अंशू तुला घे ना खायला भाजी.
आता दुपारचे 12-12:30 वाजले आणि आम्ही सर्वजण आता पुढच्या प्रवासासाठी निघालो आहे. तर सर्वांनी पुरी भाजीचा नाश्ता केला आणि आता आहे ना पुन्हा खाली जायचं आहे, कारण अजून काही घाट संपलेला नव्हता. बरंच वरती होतं ते हॉटेल, तर तिथेच सर्वांनी जेवण केलं, म्हणजे पुरी भाजीच खाल्ली. छान छान दिसतोय रे, खंडेराव महाराज दिसतोय. आता आम्ही निघालोय गणपती बाप्पांच्या दर्शनासाठी. अष्टविनायकांमधील एक गणपती बाप्पा, ते कोणते आहे तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दिसेल. तर पुढचा व्हिडिओ पण कंटिन्यू करा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा. बाय बाय.